चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज बघा 2 जून आहे आणि जून महिन्यात महत्वाचं आपण ऐकतो. 21 जूनला राष्ट्रीय योग दिन आहे, आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. आणि या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमची जी विहंगम संस्था आहे, त्या विहंगम संस्थेतर्फे आम्ही 3 मोफत कोर्स ठेवलेले आहेत. दर महिन्याला ऍक्च्युली आमची संस्था एनजीओ आहे आणि 90% हे मोफत कार्यक्रम घेत असते मानवी जीवनाच्या सर्वांगीण कल्याणासाठी. म्हणजे या संस्थेचा कुठलाही असा एक विषय नाही की आरोग्य तर आरोग्य, तर ध्यान, वयोग्रुप पण असा एक विशिष्ट असा नाहीये. ज्या मानवांसाठी ही कल्याणाचा कार्यक्रम करते तोही एक ठराविक पॅटर्न नाही, की जसं काही संस्था आहेत त्या अपंगासाठी करतात, काही अंधांसाठी करतात, काही वयोवृद्धांसाठी करतात. तर आमची विहंगम संस्था ही सर्वांगीण सगळ्यांसाठी काम करते. मग वयोवृद्ध असू देत, अपंग असू देत, अंध असू देत, लहान मुलं असू देत, पोटातला गर्भ असू देत, मूल जन्माला यायचं असू देत, जन्माला आलेलं असू देत, सगळ्यांसाठी सर्वांगीण विकास. आमच्या संस्थेचं महत्व आहे की सर्वांगीण विकास. मग तो आरोग्याचा विकास आहे, मनाचा आहे, शरीराचा आहे, आपल्या आत्म्याचा सुद्धा आहे आणि आपल्या चैतन्याचा सुद्धा आहे, स्पिरिटचा सुद्धा आहे. आणि ब्रीद वाक्य संस्थेचं असं आहे, इक्स्टसी ऍट बॉडी माइंड सोल स्पिरिट. म्हणजे आपल्याला आ- आनंद मिळवायचा आहे, समाधान, सुख, शांती. कुठल्या लेवलला मिळवायचं आहे? तर शारीरिक लेवलला तर मिळवायचंच आहे, मनाच्या लेवलला मिळवायचं आहे, आत्म्याच्या लेवलला मिळवायचं आहे आणि आपलं चैतन्य स्पिरिटच्या लेवलवर सुद्धा मिळवायचं आहे. तर अशा या उद्दिष्टासाठी संस्था विविध कार्यक्रम करत असते. योग जर बघितलं, शरीर जर बघितलं, आरोग्य बघितलं तर अनेक उपक्रम घेते. त्यात दर महिन्याला आमचा ओंकार ध्यान, आमच्या ज्या योग अध्यापिका आहेत सौ नीता गुजर सातारच्या आहेत, तर त्या घेत असतात. दर महिन्याला ओंकार ध्यान रात्री 9:30 ते 10 असतं. सकाळी त्या योगासन घेतात 7:30 ते 8. असे दर महिन्याला हे उपक्रम गेले 2-2.5 वर्ष होत आले आता घेत आहेत त्या. पण आता योग संजीवनी का ठेवलेला आहे? योग संजीवनी नावातच सगळं आलं बघा. संजीवनी म्हणजे आपल्याला संजीवनी या शब्दाचा अर्थ माहितीये की मृत सुद्धा उठून बसू शकतो. हनुमानाने जी संजीवनी तोडून आणली, आपण महाभारतात उल्लेख ऐकतो, आणि मृताला सुद्धा दिली तर ती जिवंत होते. तर तसाच अर्थ आहे याचा संजीवनी, योग संजीवनी. म्हणजे जर काही आजार झाले असतील, व्याधी असेल, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असाल, तर योगाचा फायदा घेऊन, योगाचा नाही, योगचा फायदा घेऊन आपल्याला त्या आजारातून, दुःखातून, शारीरिक कष्टातून बाहेर काढणे म्हणजे योग संजीवनी. त्याच्यामध्ये अजून आम्ही थोडीशी ऍड केली, कारण नीता मॅडम योगासन वर्ग घेतच असतात महिनाभर. पण मी बघते, मी संस्थेची सेक्रेटरी आहे, डॉक्टर मंगल धेंड. तर मी बघत असते गेले 2-2.5 वर्ष की ओंकार ध्यानाला जेवढा रिस्पॉन्स आहे तसा योगासन वर्गाला नाहीये सकाळच्या. आम्ही विविध प्रयोग करून बघितले. आपल्याला योगासन नको वाटतं, तुम्ही काय मी काय, कारण तिथे कष्ट आहेत, शारीरिक कष्ट आहेत. मग ते अवघड जातं करायला. वय सुद्धा मॅटर आहे ना. आणि आमचा जो काही साधक ग्रुप आहे महत्वाचा, डेली खूप कार्यक्रम असणारा, तो 40 गाठलेला साधक ग्रुप आहे. मग आम्हाला काही योगासन होत नाहीत करायला, त्यामुळं रिस्पॉन्स कमी असतो. आता त्यांचे त्यांचे जे काही योगाचे विद्यार्थिनी असतात त्या करतात, त्यांना ते सगळे योगासन हवे पण असतात. म्हणून मग मी काय विचार केला की एक साधं सोपं 40व्या वयानंतर एक सोपं आपल्याला पाहिजे. तर म्हणून मग मी आता या हा 21 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठरवलं की थोडं विविधता आणू आणि हलकेपणा आणू. म्हणून मग 8 दिवस प्राणायामाचाच वर्ग ठेवलेला आहे. प्राणायाम 20 प्रकारचे घेणार आहेत बघा त्या मॅडम. 21 ते 30 दिवस तो कोर्स आहे. तुम्हाला मी टाकेल आता ग्रुपवर लिंक. त्याचाही तुम्ही जरूर फायदा घ्या, मोफतच ठेवलाय तो प्राणायाम. आणि 20 प्रकारचे प्राणायाम आहेत. तर नक्की करा तो.
आणि अनुभव घ्या. एक झलक आहे ही. 8 दिवसात काही चमत्कार होणार नाहीत, पण एक कळेल आपल्याला काय होतं. आपण हलका फुलका योग केला तर. आता या मॅडमना मी विनंती केली, मध्ये मॅडमनी मागच्या 2 आठवड्यापूर्वी फेस योगा घेतला आणि मला आवडली, त्यांची घेण्याची पद्धतच आवडली. कारण आधी सुद्धा 2-3दा फेस योगा घेऊन झाला होता. पण मॅडम आहेत माधुरी ती वाटणे मॅडम, साताऱ्याचेच आहेत योग प्रशिक्षक. त्यांचं वैशिष्ट्य मला असं दिसलं फेस योगा घेताना, त्यांनी सौंदर्यावर तर भर दिलाच, पण चेहऱ्याच्या आरोग्याला सुद्धा भर दिला. आकारमन वगैरे हे आपण म्हणतो सौंदर्यात येतं, त्याला तर भर दिलाच. पण आरोग्याला पण भर दिला आणि त्यांनी इतकं सुंदर कॉम्बिनेशन घेतलं. ऍक्च्युली मी करायला हवं होतं, पण नाही केला. तर त्याच्यामध्ये इतकं सुंदर कॉम्बिनेशन घेतलं की घरातल्या सगळ्या गोष्टींपासून क्रीम म्हणा, लोशन म्हणा, पॅक म्हणा, व्हॉट एव्हर काही, आणि सुंदर घेतलं. म्हणून मग मी मॅडमना म्हटलं, मॅडम तुम्ही आता एक माझ्या मनातली इच्छा पूर्ण करा. मला खूप दिवस आहे की हलकं फुलकं हलकं फुलकं फक्त घेतलं पाहिजे. तर त्यांना मी तशीच इन्स्ट्रक्शन दिली आणि मीच म्हटलं योग संजीवनी घ्या. पण योग संजीवनी या शब्दाला आपण अजून पुढं नेऊन डिझाईन करायचं. हलका फुलका पण पाहिजे. आता योग संजीवनी म्हटल्यावर तुम्ही ज्यांनी जॉईन केले तुमच्या व्याधी आम्हाला माहिती पाहिजेत. आता मॅडमनी काल परवाच टाकलेला आहे सगळा मेसेज. तुमचे काही व्याधी आहेत ते टाका ग्रुपवर. कंबरदुखी असेल, मानदुखी असेल, हे सगळं टाका. कारण इथे बसल्यानंतर तुमची मेजॉरिटी काय आहे, तुम्हाला नक्की काय लागतंय त्याप्रमाणे घेतलं पाहिजे ना. तर ते आज ग्रुपवर टाकायचंय सगळ्यांनी. आणि 8 दिवस जर तुम्ही केलं तर बघा त्याच्यावर फरक पडतो का नाही. कारण तुम्ही जर व्याधी सांगितली तर तुम्हाला थोडस डिझाईन करून मिळणार त्या टाईपचं. हलकं फुलकंच आहे सगळं. मॅडम उभ्यानी अजिबात व्यायाम घेणार नाहीयेत, फक्त बसून आणि झोपून. तर आणि त्याच्यात मी मॅडमना म्हटलं, मॅडम प्राणायाम वगैरे कमी घ्या, कारण 8 दिवस पुढे नंतर नुसतेच प्राणायाम येत आपल्याला अर्धा तास. त्यामुळे मॅडम फक्त थोडं घेणार आहे प्राणायाम वगैरे, कारण ते केल्याशिवाय आपलं अंतर्गत हेच होत नाही ना, शरीर तयार पण नाही होत. तर मॅडमना मी आता अधिक वेळ न घेता मॅडमना मी म्हणते, मॅडम तुमची ओळख तुम्ही करून द्या, काय काय झालंय तुमचं, आणि सुरू करा. नमस्कार. योग वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे. मी माधुरी तिवाटणे साताराहून बोलते. मी योग शिक्षक आहे, योग थेरपिस्ट आहे, केस योगा अशा अनेक छोटे मोठे कोर्सेस घेते. तर आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. प्रथम मी आणि मॅडम बिझी आहेत, एक सांगायचं राहिलं, मॅडम बिझी आहेत. त्यामुळं लवकर ठेवलेले आपण, नंतर नाही आहेत ते अवेलेबल. त्याच्यामुळे मॅडमला म्हटलं ठीक आहे 2-4 आठवड्यात करा. आणि मग पुढं 16 ते 21 च्या आठवड्यात नीता मॅडम ओंकार ध्यान घेणार आहेत मोफत. म्हणजे ते 200 रुपये भरून तुम्ही आता 15 दिवस केलं तर, नाही तर विद्यार्थ्यांना तो मोफत आहे आठवडाभर. पण आता रेग्युलर तुम्ही आजपासून रात्री होणार आहे सुरू, त्याचे 200 रुपये फी भरली. बघा फी सुद्धा खूप कमी असते आमची, 400 रुपये हो, असते महिन्याला. आता 200 रुपये केली तर तो एक आठवडा 16 ते 21चा मिळणार आहे ओंकार ध्यानाचा. तर मॅडम बिझी होत्या, म्हटलं घेऊन टाका आधी मग तुम्ही. त्यामुळं आता आपण ठेवलेलं आहे. हा मॅडम करा, घ्या कंटिन्यू. प्रथम मी विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनचे आभार मानते. त्यातून डॉक्टर मंगलदेन मॅडमनी मला ऑनलाईन योग संजीवन वर्ग घेण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तर आपण सुरुवात करूया. प्रथम आपण 3 ओंकार आणि प्रार्थना घेऊया. सगळ्यांनी कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसायचंय. साधी मांडी घाला, किंवा कुठलं आसन जमत असेल, पद्मासन, वज्रासन, तरी हरकत नाही घालायला. दोन्ही हाताची सगळ्यांनी ध्यान मुद्रा. आडनाव घालायचंय बरं का नावाच्या पुढे. स्मिता कोण आहे आपल्याकडे थोडे नियम आहेत. सगळे नियम काही तुम्हाला सांगणार नाही, पण नाव आणि आडनाव घालून बसा. सविता कोण आहे, सुषमा कोण आहे, आडनाव घाला, नाही तर मग करायला मिळणार नाही. नाव आणि आडनाव पाहिजे. नंबर नाही घातले तुम्ही तर चालणार आहे या कोर्सला. आडनाव घालून घ्या. हो मॅडम सुरू करा. हो, हो.
दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करायची. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. संपूर्ण शरीर शिथिल करायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचे, सावकाश सोडायचे. तुम्ही हे 3 ओंकाराने प्रार्थना म्हणा. तुम्हाला ती येतच असणार आहे, सोपी प्रार्थना आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. सावकाश दोन्ही हाताची ध्यान मुद्रा सोडायचे. दोन्ही हात डोळ्यांना स्पर्श करायचा आहे. सावकाश डोळे उघडायचे. आपण सुरुवातीला मानेचे व्यायाम घेणार आहोत. मानेवर आपल्या अतिरिक्त जी चरबी असते ती कमी व्हायला मदत होणार आहे. यातून थायरॉइड ग्रंथी संतुलित असेल तर ती संतुलित व्हायला मदत होणार आहे. तर आपण मानेचे व्यायाम करणार आहोत. श्वास घेत सावकाश मान वर न्यायचे. याच्या आधी दक्षता अशी आहे की सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असेल तर जास्त वर पण न्यायची नाही मान, आणि हनुवटी कंठकुपला लावण्याची क्रिया ती करायची नाहीये. तर या समोरच फक्त मान ठेवायची आणि सहज जेवढी शक्य आहे तेवढीच वर नेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. श्वास घेत सावकाश मान वर न्यायचे. श्वास सोडत सावकाश मान खाली. दुसरा वर्तन. श्वास घेत सावकाश मान वर. इथे ताण पडतोय का बघा. तुम्हाला इथे ताण जाणवायला हवाय. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस नसेल त्यांना. श्वास सोडत सावकाश मान हनुवटी कंठकुपला लावायचा प्रयत्न करायचे. दुसरा वर्तन. श्वास घेत सावकाश मान जास्तीत जास्त वर. श्वास सोडत सावकाश मान हनुवटी कंठकुपला लावायचे. श्वास घेत मान सरळ. आता आपण डावीकडे आणि उजवीकडे मान वळवणार आहोत. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश मान डावीकडे. श्वास घेत सावकाश मान समोर. श्वास घेत मान उजवीकडे. श्वास घेत सरळ. दुसरा वर्तन. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत सरळ. तिसरं आवर्तन करणार आहोत आपण. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डावीकडे. सावकाश करायचे मानेच्या हालचाली. फास्ट केल्या तर तुम्हाला त्याचे रिझल्ट नाहीत मिळणार. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश मान डावीकडे. श्वास घेत सरळ. थांबायचंय. आता आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करणार आहोत. सर्वायकल असेल त्यांनी अर्धाच वर्तुळ करायचे खांद्यापासून खांद्यापर्यंत. हनुवटी कंठकुपला लावायची नाही. 3 आवर्तन करणार आहोत. संथ श्वसन ठेवायचं. पहिल्यांदा श्वास घ्यायचा. श्वास सोडायचा आहे. हनुवटी कंठकुपला संथ श्वसन. डावीकडे, मागे, उजवीकडे, सावकाश पुढे. विरुद्ध दिशेने उजवीकडे, मागे, डावीकडे, सावकाश पुढे. आता डावीकडून सावकाश उजवीकडे. उजवीकडून कंठकुपला. कंठकुपमधून पुन्हा उजवीकडून सावकाश डावीकडे. हनुवटी कंठकुपला आली की श्वास घेत
मान सरळ. छान करताय. एक दीर्घ श्वास घ्यायचाय. अवकाश सोडायचा. आता आपण हातांसाठी करणार आहोत, पंजांसाठी हाताच्या. कोपरातून हात सरळ, बोट ताणायचे आणि मूठ बंद करायची. पुन्हा ताणायचे, मूठ बंद करायची. पुन्हा ताणायचे, मूठ बंद करायचे. आता बोटाचे एक एक पेर आहे ते दुमडण्याचा प्रयत्न करायचा. ताट करायचे आहेत बोट. ही वरची पेर दुमडायचे इथं इथं. तीनदा करायचंय. आलं लक्षात? पेर हे पेर आहे ते दुमडण्याचा प्रयत्न करायचा. हा, तीनदा. ओके. आता मूठ बंद करायचे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवायचे कोपरातून. हात सरळ. याचा खांद्याला सुद्धा फायदा होणार आहे तुमचा, पाठीला सुद्धा तुमच्या फायदा होणार आहे. 4 ते 5 वेळा करायचंय. परत अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने 5 वेळा फिरवायचंय कोपरातून. हात सरळ ठेवायचे. आता दोन्ही हात हाताच्या मुठी सरळ करायचे. खांद्यावर घ्यायचे हात दोन्ही. श्वास घेत. श्वास घेण्याची क्रिया मात्र कुठेही थांबवायची नाही. 3, 4, 5. आता हात असे करायचे. 1, 2, 3, 4, 5. तर दोन्ही कोपरे ते जुळवून घ्यायचे. श्वास घेत वर न्यायचे. संपूर्ण छान गोलाकार खांदा फिरवायचे. श्वास सोडत खाली. चेस्ट ओपनिंगच्या वेळेला श्वास घ्यायचाय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 आवर्तन पूर्ण झाली विरुद्ध दिशेने. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश केली तर तुम्हाला जास्त फायदे मिळणार आहे. गडबडीत केलं तर तो व्यायाम नाही होणार, एक्झरसाइज नाही होणार ते. ते तुम्ही फास्ट व्यायाम करता त्यामध्ये मोडतं ते. आपली योगाची असणे ती सावकाश केली तरच त्याचे रिझल्ट मिळणार. आता दोन्ही कोपर जुळवून घ्यायचे. श्वास घेत ओपन करायचे. श्वास सोडत जवळ, श्वास सोडत, श्वास सोडायचंय. चेस्ट ओपनिंगच्या वेळेला श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचाय, श्वास घ्यायचाय. सावकाश दोन्ही हात पूर्वस्थित आणायचे. आता दोन्ही हात, दोन्ही खांदे ते वर उचलायचे. हात आहेत ते आपले जमिनीला टेकवायचे. श्वास घ्या, दोन्ही खांदे वर उचलायचे, जास्तीत जास्त वर उचलायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक आवर्तन. श्वास घेत वर, श्वास सोडत